माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहाँ कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए, हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे, आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो। चलिए, थैंक यू वेरी मच। चलिए, थैंक यू सर। तुम्ही आहात ना सर कोर्ट वाले की बात लीजिए, ईवीएम वाला सर, जो ईवीएम पे कोर्ट ने कहा है सर, एक बाइट। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या नेत्यांकडून वेगळ्या नावती करतो? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूत निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाढ बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाढ पाहतायत, म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही, त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो। निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे। महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे। यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे। आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत।
तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असे त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला नकार दिले नाही. त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं. पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली, त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेलं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है आप. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना.
आपको वहाँ तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है। एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ। वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते। दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है। हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से। अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले में। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है। ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया। लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से। आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए। हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना। हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थैंक। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नावावरती करतो? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाढ बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या। त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाढ पाहतायत, म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडे एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये
गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो. ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही, त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला नकार दिली. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. EVMच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर EVMची तक्रार करत नाही, हरल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवला जाईल? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल, त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात आहे.
महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन है डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में। बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि पांचवी बहुमत, शैतानी बहुमत। फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही। उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा। 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई। हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा। क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन। सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा, 2019 में भी किया ना ये सब। तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो, ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए। जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना, आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है। एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ। वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते। दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है। हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से। अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? वही उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है, ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया, तो उनका माइक बंद कर दिया लीडर ऑफ अपोजिशन का। कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर, विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए, थैंक। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय,
शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावावरती चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं नसेल तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा. भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी. हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं. हुकुमशाही मनमाने वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत. 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाढ बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाढ पाहतायत. म्हणून सरकार ताबडतोब यावं. सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोग कुठलीही तफावत नाही. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री घ्यायला नकार दिले नाही. त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो.
आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेलं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना. आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है. एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ. वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते. दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है. हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से. अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में. क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के. आज पार्लियामेंट का सेशन चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले में. जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है. ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है. तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया. लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में है? राहुल जी को बोलने नहीं देते. लीडर ऑफ अपोजिशन है भाई. आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से. आप उनका माइक बंद करते हो. जिस टाइम माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है
अडानी के खिलाफ लड़ने का वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले सीजे थे उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। हर तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासना आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावावरती चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमाने वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत। म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडे एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोग कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गुडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही। त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो। निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे। महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे। यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे। आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत। तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला। काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात। मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही।
पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधी कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती. घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री द्यायला नकार दिली. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेलं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना. आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है. एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ. वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते. दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है. हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से.
अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले में। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है, ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया। लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में है? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाही। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजपा एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नावावरती ठरवलं? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत, म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करतात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गुडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही। त्या निवडणूक आयोगाच्या
निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री घ्यायला नकार दिले. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर EVMची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेलं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री को डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देर लगती? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है.
कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा। 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई। हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा। क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन। सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा, 2019 में भी किया ना ये सब। तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो, ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए। जो भी मुख्यमंत्री बनेगा कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना, आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है। एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ। वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते। दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है। हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से। अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? वही उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है, ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया। लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की है पार्टी को लेकर, विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे, आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नावाची चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल
तर ते चुकीचे नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत. म्हणून सरकार ताबडतोब यावं. सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोग मध्ये कुठलीही तफावत नाही. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री घ्यायला नकार दिले. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर EVMची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत,
पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है आपकी. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर लगती? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि पांचवी बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं. दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है. तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना. आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है. एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ. वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते. दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है. हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से. अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में. क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के. आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले. जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है. ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है. तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया, तो उनका माइक बंद कर दिया. लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते. लीडर ऑफ अपोजिशन है भाई. आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से. आप उनका माइक बंद करते हो. जिस टाइम माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा. धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा. तो हमने कहाँ कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए. हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए. तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना. हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए. हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था. 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था. आज तारीख पर तारीख आप देते रहे थे. आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो,
असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात. हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतं आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावाची चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं नसेल तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा. भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी. हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं. हुकुमशाही मनमाने वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहतायत. म्हणून सरकार ताबडतोब यावं. सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोग कुठलीही तफावत नाही. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गुडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असे त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद, पण त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला नकार दिले नाही. त्यांना कदाचित
केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली, त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला, तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए, लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन है डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देर? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना. आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है. एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ. वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते. दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है. हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से. अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में. क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के. आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले. जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है. ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है. तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया, तो उनका माइक बंद कर दिया. लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते. लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान
आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहाँ कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए, हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था, तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावाची चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमाने वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूत निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत, म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडे एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही, त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो। निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे। महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे। यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे। आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत।
तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती. घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद, पण त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला नकार दिले नाही. त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत. पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवला जाईल? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन है डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में. बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है. तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना.
आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है। एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ। वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते। दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है। हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से। अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है, ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया। लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले सीजीआई थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर, विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए। हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना। हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए, हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थैंक। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नावाची चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं नसेल तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमाने वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहतायत, म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करतात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये
गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो. ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही, त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसेवा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्री घ्यायला नकार दिले. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर EVMची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल, त्यानंतर पाहू. चलिए बोले, क्या बात है? महाराष्ट्र विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री को नहीं डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर?
देखिए, उनको भारी बहुमत मिला है महाराष्ट्र में। बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि पांचवी बहुमत, शैतानी बहुमत। फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही। उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा। 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई। हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा। क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन। सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा, 2019 में भी किया ना ये सब। तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो, ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए। जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना, आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है। एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ। वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते। दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है। हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से। अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में। क्या हिम्मत है उनकी? कोई उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के। आज पार्लियामेंट का सेशन चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले में। जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है, ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है। तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया, तो उनका माइक बंद कर दिया। लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते। लीडर ऑफ अपोजिशन है भाई, आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से, आप उनका माइक बंद करते हो। जिस टाइम माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा। धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर, विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा। तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए, हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए। तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना, हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए। हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। आज तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए, थैंक। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासन आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नावावरती करतो? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते
लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत. म्हणून सरकार ताबडतोब यावं. सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात राज्य निवडणूक आयोग मध्ये कुठलीही तफावत नाही. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधीही कोणी पक्ष बदला, सरकार बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला नकार दिली. नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे
की तुम्ही जिंकल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरीही न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है आपकी. महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री को डिसाइड नहीं हुआ है, क्यों इतनी देर लगता है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है. महाराष्ट्र में बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत, शैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई. हमें कहा गया था, जब हमें सरकार बनाने का हमें एक आशा लग रही थी, तो हमें कहा गया था 26 के बाद अगर सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाया जाएगा. क्या? तो अभी लगाइए राष्ट्रपति शासन. सरकार नहीं बन रही है, सरकार नहीं बन रही है, पूरा कंफ्यूजन है, तो अभी राष्ट्रपति शासन क्यों नहीं लगाते आप? हमको धमकाया जा रहा था ना राष्ट्रपति शासन लगेगा. 2019 में भी किया ना ये सब. तो अभी आपके पास बहुमत होने के बावजूद आप सरकार नहीं बना पा रहे हो. ये कौन सा खेल चल रहा है? जिसको बनाना है उसको मुख्यमंत्री बना दीजिए. जो भी मुख्यमंत्री बनेगा, कारोबार तो दिल्ली से ही चलेगा ना. आपको वहां तो सिर्फ एक कठपुतली बिठाना है. एकनाथ शिंदे डिप्टी सीएम नहीं बनेंगे ऐसी चर्चा चल रही है, तो क्या लगता है? एकनाथ शिंदे कुछ भी बन सकते हैं, मैं उनको पहचानता हूँ. वो सत्ता के सिवाय नहीं रह सकते. दूसरी बात, वो डरपोक है, वो डरा हुआ नेता है. हमारी पार्टी छोड़ी तब भी वो डरे हुए थे ईडी सीबीआई की भय से. अभी तो इतने कागज उनके हाथ में गए होंगे, मोदी जी और शाह के हाथ में 2-2.5 साल में. क्या हिम्मत है उनकी? वही उनकी हिम्मत ही नहीं है मोदी और शाह साहब के सामने खड़ा रहने की, सीना तान के. आज पार्लियामेंट का सेशन शुरू चल रहा है, कौन से मुद्दे पे विपक्ष? अरे पहले दिन जब पार्लियामेंट का पहला दिन था, तो हमारे लीडर ऑफ अपोजिशन सम्मानीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने एक मुद्दा उठाया, गौतम अडानी के भ्रष्टाचार के मामले. जिस तरह से अमेरिका हो, फ्रांस हो और भी देशों में मोदी जी के मित्र अडानी के खिलाफ एक्शन शुरू हो गई है, कार्रवाई शुरू हो गई, तो हमारा अधिकार बनता है. ये हिंदुस्तान की लूट अडानी के नाम पर चल रही है. तो खड़गे साहब ने प्रश्न उठाया तो उनका माइक बंद कर दिया. लीडर ऑफ अपोजिशन का कौन सा लोकतंत्र इस देश में? राहुल जी को बोलने नहीं देते. लीडर ऑफ अपोजिशन है भाई. आप संविधान दिन साजरा करते हो ना, तो ये संविधान ने अधिकार दिया है हमारे लीडर ऑफ अपोजिशन को बात रखने का जनता की तरफ से. आप उनका माइक बंद करते हो. जिस टाइम माइक बंद हो गया है, उसी से जो हमारा जो प्रोग्राम है अडानी के खिलाफ लड़ने का, वो आगे आज चालू रहेगा. धनंजय चंद्रचूड़ जो पहले से जाए थे, उन्होंने टिप्पणी की पार्टी को लेकर विपक्ष भूमिका नहीं, न्यायालय विपक्ष की भूमिका नहीं बजा. तो हमने कहा कि आप विपक्ष की भूमिका बजाइए. हमने कहा आप न्याय करिए, आप निर्णय दीजिए. तो उसका मतलब है आप सत्ताधारी पार्टी की भूमिका में हो क्या? नहीं ना. हमने इतना ही कहा था कि हमें न्याय चाहिए. हम आपके न्यायालय में न्याय मांगने के लिए आए थे.
और हमें कुछ नहीं चाहिए था। 3 साल तक एक गैर कानूनी असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में चल रही है और उसको सुप्रीम कोर्ट का प्रोटेक्शन था। हर तारीख पर तारीख आप देते रहे थे। आप कौन सा न्याय की बात करते हो, संविधान की बात करते हो? चलिए थँक्यू। मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत। त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासना आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात। हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय। शिवसेना आणि भाजपा एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावावरती चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं नसेल तर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा। भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी। हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं। हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात। त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे। पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ती चुकीची नाही। आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत। कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते। अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या, त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत। म्हणून सरकार ताबडतोब यावं। सर, तुमच्या विरोधी पक्षाकडून एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती। पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करतात राज्य निवडणूक आयोगामध्ये कुठलीही तफावत नाही। राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गुडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही। त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो। निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे। महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे। यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे। आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणूनसुद्धा बंद पडलेला EVM, बिघडलेला EVM मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि VVPAT दुसरा जातोय हे दाखवूनसुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत। तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला। काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात। मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत, न्याय द्या, निकाल द्या एवढंच आमचं म्हणणं होतं ना। आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं।
हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती.